जर भाजपने तुम्हाला परत बोलवलं तर जाल भाजपमध्ये? हे बघा, भारतीय जनता पार्टीशी मी जे आहे, मला भारतीय जनता पार्टीशी कधी द्वेषही नव्हता किंवा मी कधी भारतीय जनता पार्टी या क्षणापर्यंत तरी भारतीय जनता पार्टीवर मी कधीही आरोप केलेले नाही. मी जे पक्ष वाढवला तो नालायक म्हणा अशी माझी मनस्थिती कधी होणार नाही. काही व्यक्तींविषयी माझा आक्षेप होता की माझा जो सरळ झाला तो देवेंद्र फडणवीसांशी क्रॉस झाला आणि मग त्याच्याबरोबर मग जे छोटे मोठे त्याचे काय म्हणतो मी, ते दुसरा शब्द माझ्याकडे नाही आहे, पण जे अनुयायी चांगल्या शब्दात म्हणायचं, गिरीश महाजन वगैरे सारखे, म्हणजे या लोकांनी मला टार्गेटेड करून मला जे बदनाम करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे मला भारतीय जनता पार्टीतनं वेगळं व्हावं लागलं, बाहेर जावं लागलं. कारण मला कोर कमिटीतनं बाहेर काढलं, मुख्य समितीत होतं त्याच्यावरून बाहेर काढलं, निवड समितीत होतं त्याच्यावरून बाहेर काढलं, बैठकांना जाणीवपूर्वक मी तिथं असताना मला तुम्हाला बैठकांना नाही आहे आमंत्रण असं सांगणं म्हणजे मला तर मेल्यासारखं व्हायचं ना. की हे सगळेच्या सगळे माझ्या पायाजवळ, म्हणजे पायाजवळ मीन्स गुरु म्हणून मी समजतो त्या कालखंडामध्ये, की आमच्याजवळ राहायचे. आज ते मला म्हणतं की नाही हो, तुम्हाला आमंत्रण नाही आहे मीटिंगचं. म्हणजे जाणीवपूर्वक अपमान करायचा आणि मी बाहेर निघावं अशी परिस्थिती निर्माण करायची. आणि मी वारंवार भाषणामधनं मी सांगायचो की हा एवढा अपमान सहन केला तरी मला भाजप सोडावंसं वाटत नाही, पण माझा भरोसा धरू नका. वारंवार, शेवटी मी माणूस आहे, मला भावना आहेत, मला हे आहेत. मी कुणावर आरोप करून पक्ष सोडलेला नाही आहे. मला व्यक्तिगत ज्यावेळेस खूपच छळलं गेलं, त्रास दिला, आणि आज तर इतकी मानसिक स्थिती त्यांनी माझी वाईट करून टाकतात. रोज मला काही ना काही विनाकारांचा करता. तुम्हाला सिद्ध तर काहीच करता येते, पण नाथाबोला छळणं हे एकमेवचा उद्देश जर असेल तर शेवटी मी मजबूत माणूस आहे, मी उभं केलेलं आहे, मलाही माहिती आहे. आणि जर कर नाही तर त्याला डर कशाला म्हणून भांडतो आहे. नुसत्या आरोपामध्ये मला काढून टाकतात तुम्ही, आणि सगळ्या आरोपावले तुम्ही पक्षामध्ये आज घेतात. हे कुठला त्यांचा नीती आहे, कुठली नीतिमत्ता लावली आहे तुमची? लाल मातीतली कुस्ती म्हणजे